अभिजित दिपके पुन्हा एकदा दिल्लीच्या जंतर मंतरवर थाळी आणि चमचा घेऊन या ठिकाणी आंदोलन करत आहेत. का अशा पद्धतीचं पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आलेली आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. पुन्हा एकदा जंतर मंतरवर आंदोलन आहे. मात्र यावेळी थाळी आणि चमचा तुम्ही मागवल्या, त्याचं कारण काय? आमचे देशाचे आपले जे देशाचे प्रधानमंत्री आहे, आम्ही त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन थाळी आणि चमचा आणायला सांगितलेला आहे. जर थाळी आणि चमच्यानी कोरोनासारखा व्हायरस जाऊ शकतो तर आम्हाला अपेक्षा आहे की थाळी आणि चमच्यानी आज जो या देशाच्या एक्झामिनेशन सिस्टमवर एज्युकेशन सिस्टमवर व्हायरस बसलेला आहे धर्मेंद्र प्रधान, तेही थाळी आणि चमचा बाजूला की जाऊ शकतात. दुसरं आणखीन असं आहे की तुम्ही सातत्यानं वेगवेगळ्या भागामध्ये आंदोलन केले पण परिणाम होताना दिसत नाही. काय कारण? नाही, असं नाही परिणाम होताना दिसत नाही आहे. हजारो युवक जुडत आहेत. परिणाम म्हणजे सरकारवर हे तर म्हणजे आता सरकारला समजलं पाहिजे. एकीकडे म्हणजे आत्महत्या वाढत जात आहे. जसं तुम्ही बघितलं मागच्या 48 तासात 6 स्टुडंट्सनी अजून आत्महत्या केल्या. तर आत्महत्या थांबण्याऐवजी किंवा कमी होण्याऐवजी जसं आपण रिएक्झामिनेशनचं जवळ चाललो आहे अजून जास्त आत्महत्या करतायत. तर ह्या सरकारला मला विचारायचं, तुम्ही एवढे इन्सेन्सिटिव्ह का झालेले आहे? ही तर म्हणजे खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. अबुधाबीचं सेंटर मिळणं सगळ्या घोटाळ्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी सांगावं, जो नागपूरचा मुलगा आहे ज्याच्याकडे पासपोर्टही नाही त्याला अबुधाबीचं सेंटर मिळालं कसं काय? तुम्ही एक्झामिनेशन कोणत्या हेतूने घेतली की याच्यानंतर पेपर लीक होणार नाही, कोणताही गैरकारभार होणार नाही, सगळं जे आहे ते एकदम व्यवस्थित होईल. तर हे तुमचं व्यवस्थितपणा आहे का? की नागपूरचा मुलगा ज्याच्याकडं पासपोर्टही नाही त्याला तुम्ही अबुधाबीला पाठवणार आहे, आता परीक्षा दिला कसा देणार आहे तो? असं आहे आणखी एक की याची परीक्षा फीस परत करू म्हटले होते, मात्र ती काय झालेली ती पण दिसत नाही. काहीच नाही. परीक्षा फीस काय? तुम्ही परीक्षा फीसचं बोलताय. आकांक्षा चतुर्वेदी जी मुख्यमंत्र्यांच्या घरापासून 5-10 मिनिटाच्या दुरीवर राहती, तिला एक फोनसुद्धा गेला नाही मुख्यमंत्र्यांकडून किंवा एखाद्या आमदाराकडून. तिचा परिवार कर्जामध्ये डुबलेला आहे. वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे. एक हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. जमीन गहाण ठेवून त्यांनी लोन घेतलेलं होतं. तर सरकारचं काम नाही त्यांना मदत करणं, सरकारचं काम नाही त्यांना कर्जातून बाहेर काढणं. यासाठीच आम्ही एक डिमांड करतोय की सरकारने अशा परिवारांना ज्यांच्या मुलामुलींनी आत्महत्या केलेल्या आहे त्यांच्यासाठी 1 करोडचं कंपन्सेशन द्यावं. एक प्रश्न अजून विचारला जातो तो असा की धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील, पुन्हा दुसरे कोणीतरी XYZ व्यक्ती त्या पदावरती बसतील, परंतु हा प्रश्न सुटत नाही. ही काय पहिली वेळ नाही की नीटचा पेपर फुटला आहे, मागेही फुटला, आताही फुटला. पण आंदोलन हे त्याला सोल्युशन आहे का, की परमनंट सोल्युशन काय? नक्की सोल्युशन आहे. कारण की आता जी आहे ती या सरकारमध्ये आपण पाहिलं राजीनामे होत नाही. एक काळ होता या देशात, आपण पाहिलं होतं विलासराव देशमुख, RR पाटील, शिवराज पाटील सगळ्यांना एका दिवसात राजीनामे द्यायला लावले होते. याच्याने मेसेज काय जातो? जर काही गैरकारभार झाला, जर काही चुकी झाली तर खुर्च्या जातील. जोपर्यंत या लोकांच्या मनात ती भीती असणार नाही की मी काही चुकीचं केलं तर माझी खुर्ची जाईल, तोपर्यंत हे लोक कामं नीट नाही करणार. तर जर आज धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला मोदींनी तर सगळ्या सिस्टमला, सगळ्या कॅबिनेट मिनिस्ट्रीला हा मेसेज जाईल की जर आता कोणी चुकी केली तर तुम्हाला खुर्चीवर बसावं लागणार नाही, तर अशा चुका घडणार नाही. ती भीती असली पाहिजे. आज ती भीती नाही या लोकांमध्ये. पंतप्रधानांना पत्र लिहिले, मजकूर हा आहे की बरेचसे विद्यार्थ्यांच्या परिवारांना मी भेटलो ज्यांनी आत्महत्या केली होती. ते कर्जात बुडलेले आहेत. कोणी जमीन गहाण ठेवली आहे, कोणी जमीन विक्री ठेवली आहे, कोणी मित्रांकडून उधारी घेतलेली आहे. ते सगळे परिवाराच कर्जात डुबलेले आहे. तुम्ही मुलं तर वापस नाही आणू शकत. त्या मुलांनी आत्महत्या केली ते तर तुम्ही वापस नाही आणू शकत. कमीत कमी तुम्ही परिवारांना तरी बाहेर काढू शकता त्या कर्जातून. तर त्यासाठी 1 करोडची जी आहे कंपन्सेशन ती प्रत्येक परिवाराला दिली पाहिजे ज्यांच्या मुलामुलींनी आत्महत्या केलेली आहे. आणि दुसरं की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांचा राजीनामा घेणं हे कुठेही त्यांनी म्हणजे वीकनेस समजू नये. इट्स नॉट अ साईन ऑफ वीकनेस. जर तुम्ही चुकी मानून ती चुकी सुधारतायत तर ते दाखवून देतं की तुम्ही काहीतरी चांगलं करायला बघतायत. तर असं तुम्ही विचार करू नका. माझी मोदीजींना विनंती आहे की एक्सेप्टिंग अ रेझिग्नेशन और एक्सेप्टिंग अ मिस्टेक इज नॉट अ साईन ऑफ वीकनेस, इट्स अ साईन ऑफ इम्प्रूव्हमेंट. दुसरं असं आहे की कुठलंही असं आंदोलन ज्यावेळेस उभा राहतं, मग ते अण्णांचं असेल, जरांगे पाटलांचं असेल किंवा आपलं असेल, एक प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातो फंडिंगचा. असा प्रश्न उपस्थित करणाऱ्याला काय उत्तर? आपला देश जो घडला आहे तो आंदोलनातूनच घडलेला आहे. 1947ला आपण स्वतंत्र झालो, त्याच्या मागे एक आंदोलनच होतं. तेव्हा आपण हेच विचारलं का कोणती फंडिंग आहे, काय आहे? एमर्जन्सीच्या दशकात हेच लोक जमिनीवर होते ज्या सत्तेत बसलेले. तेव्हा हेच प्रश्न होते का फंडिंग कुठून आलेली आहे? म्हणजे प्रश्न काय? 1 करोडपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. 12पेक्षा जास्त स्टुडंट्सनी आत्महत्या केलेली आहे. त्याच्यामुळं काँग्रेस जनता पार्टीला खूप लोक सपोर्ट करून स्वतःहून प्रोटेस्ट ऑर्गनाईज करताय. मी फक्त जायचं काम करतोय कारण की हा मुद्दा खूप मोठा बनलेला आहे. आणि दुसरं तुम्ही आमची फंडिंग विचारताय, जे तुम्ही शिवसेनेचे TMCचे खासदार तोडताय
त्याची फंडिंग कुठून येते? कुठून तुम्ही 50-50 करोड आणतायत ह्या खासदारांना द्यायला, ह्या खासदारांना तोडायला? त्याचं उत्तर आम्हाला आधी द्या. आमच्या टॅक्सपेअरचा पैसा तुम्ही खासदारांना तोडायला वापरतायत. त्यापेक्षा आम्ही म्हणतो की ह्या परिवारांना द्या तुम्ही ज्यांच्या मुलामुलींनी आत्महत्या केलेली आहे. एक प्रश्न सुजात आंबेडकरांविषयीचा आहे. त्यांनी ते पुस्तकावरती आक्षेप घेतला. आत्मचरित्र लिहिलं नाही आहे बाबासाहेबांनी आणि हे पुन्हा BJP किंवा संघाकडे जातं आहे असं. मला त्यावर काही कमेंट नाही करायची. भाजपवाले मला देशभक्तीचं सर्टिफिकेट मागायला बघतायत, काही लोक मला दलित असल्याचं सर्टिफिकेट मागायला बघताय. मी कोणाला सर्टिफिकेट वाटत फिरू? मी काय आहे ते मला माहिती आहे, जनतेला माहिती आहे. मला कोणाला त्यावर काही उत्तर द्यायचं नाही. सुजात आंबेडकरांकडनं अशी अपेक्षा होती का? मला त्यावर काहीच कमेंट करायचं नाही सर. शेवटचा प्रश्न हा विचारतो. महाराष्ट्रातला सगळ्या परिस्थिती आहे, तर या परिस्थितीकडं कसं जे आपल्या इथं फोडाफोडी चालू आहे, म्हणजे महाराष्ट्राची तर पार वाट लावून ठेवलेली आहे. आपले आधी यांनी काय केलं? आधी यांनी आपले जे रिजनल पार्टीज आहे, शिवसेना असो, NCP असो, माझं काही पर्सनल यांच्याशी अटॅचमेंट नाही आहे, पण ते मराठी माणसाच्या पार्टी आहेत, मराठी माणसाचा आवाज आहेत. ते यांना तुम्ही फोडून मराठी माणसाचा आवाज दाबायचा प्रयत्न करतात. आणि याच्यामुळे होतं काय? आपण पाहिलं की कसे महाराष्ट्राचे मोठे मोठे जे बिझनेस महाराष्ट्रात येणार होत्या, कंपनीज येणार होत्या, त्या सगळ्या कुठं चालल्या? मोदीजींच्या राज्यात चालल्या आहेत. तर काय चालू आहे? म्हणजे तुम्ही आमचा हक्क मारून दुसरीकडे नेत आहेत. आमच्या पार्ट्या फोडून तुम्ही करता काय? आमचा जे आमचे रोजगार आहे, जे आमच्या इथं कंपनी येणार होत्या, ते तुम्ही दुसऱ्या राज्यात नेत आहेत. मागे हल्ला झाला, आज काही दक्षता घेत आहेत का? आणि मनात नाही, हल्ला काय? हल्ला होणारच आहे, पुढेही होऊ शकतो. हल्ला तुम्ही 1 नाही 10 हल्ले करा. माझ्यावर हल्ला करण्याने जर समस्या सुटणार असतील तर करा हल्ले, पण धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आम्ही मागतच राहू. 1 कोटी मागितले तुम्ही जे होतं झालं त्याच्यासाठी. येस, मी जसं आधी सांगितलं, परिवार त्यांचे ज्या मुलामुलींनी आत्महत्या केली त्यांचे परिवार कर्जात बुडलेले आहे. कोणाचे वडील शेती करत होते, त्यांना शेती गहाण ठेवावी लागली. कोणाचे वडील छोटा केटरिंगचा बिझनेस करत होते, पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे, ते करू नाही शकत. त्या परिवारांनी आता करायचं काय? त्यांचे घर जे पुढे जाऊन मुलं चालवणार होते डॉक्टर बनून, ते तर आता नाही आहेत या जगात. तर तुम्ही मुली वापस नाही आणू शकत. तर कमीत कमी त्या परिवारांची तर काळजी घ्या. प्रश्न सुटला, उद्या राजीनामा झाला, नीटचा प्रश्न सुटला, तर ह्या आंदोलनाची पुढची दिशा काय? ते आपण याच्यानंतर आंदोलन झाल्यावर आपण त्यावर बोलू सर. थँक्यू. हे होते अभिजित दिपके आणि दिल्लीत आल्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया आहे. मी कृष्णा केंडे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.